मागं 5 वर्षामध्ये विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी सार्वत्रिक ठिकाणी एक टॉयलेट किंवा मुतारीसुद्धा त्या ठिकाणी बांधलेली नाही। लोहा शहराचे जे काही कंगाल बकाल अवस्था केलेली आहे। लोहा शहरामध्ये लोहा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीबाबत राजकीय वातावरण हळूहळू तापू लागलंय। राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटने लोहा नगर परिषदेच्या रणसंग्रामासाठी सज्ज असल्याचं स्पष्ट केलंय। लोहा येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला प्राध्यापक प्रभाकर पवार, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, रमेश चव्हाण शहर अध्यक्ष, मनोहर पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शेख याकूब निळेकर अल्पसंख्याक युवक तालुका अध्यक्ष आणि प्राध्यापक अलीम शेख सदस्य तालुका लोहा हे उपस्थित होते। महाविकास आघाडीतील स्थानिक समन्वय साधला तर ही निवडणूक तिघांच्या आघाडीने एकत्र लढवली जाण्याची शक्यता आहे। परंतु जर चर्चेत तोडगा निघाला नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहे। त्यामुळे लोहा नगर परिषदेची निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्ह आहेत। आगामी काही दिवसात पक्षांमध्ये होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। लोह्यात कोण कोण रिंगणात उतरणार आणि कोण कोणाचा हात धरतो हे पाहणं आता नागरिकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरलाय। प्राध्यापक प्रभाकर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की आगामी लोहा नगर परिषद निवडणुकीत आम्ही सर्वच 10 प्रभागांमधून उमेदवार उभे करणार आहोत। जर महाविकास आघाडीची एकत्रित बैठक आणि वाटाघाटी झाल्या तर आम्ही आमचा योग्य वाटा घेऊन आघाडीसोबत लढू। परंतु आघाडी जर जुळली नाही तर आम्ही नगराध्यक्ष पदासह सर्व 20 जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करून लढणार आहोत, असं प्रभाकर पवार यांनी ठामपणे सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे लोहा नगरपालिकेचे प्राथमिक स्वरूपामध्ये निवडणुकीसंदर्भात आमची ही बैठक होती। येत्या काही क्षणामध्ये काही दिवसामध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात, तरी आमचा पक्ष या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी उतरणार आहे। महाविकास आघाडी जर झाली तर महाविकास आघाडीसोबत लढण्याची आमची इच्छा आहे। गेल्या 5 वर्षामध्ये लोहा नगरपालिकेचं जे काही त्या ठिकाणी कंगाल व्यवस्था केलेली आहे, त्याला जो कोणी मागच्या 5 वर्षामध्ये इथले नगराध्यक्ष होते त्यांनी सामान्य माणसाचा जो स्वाभिमान होता तो स्वाभिमान पैशाच्या जीवावर त्या ठिकाणी बाजारामध्ये नेऊन विकला आणि सामान्य माणसाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला। येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा पक्ष अशा कूटनीतीचा BJPनं जे काही विचार त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये पेरले, जे विचार ग्रामीण महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचा त्या ठिकाणी आहे, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये जे काही त्या ठिकाणी इथं भांडणी लावलेली आहेत आणि जी व्यवस्था ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपणाला लोकशाही 450 वर्षापूर्वी त्या ठिकाणी शिकवली आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती लोकशाही घटनेच्या स्वरूपामध्ये प्रत्यक्षात मांडून इथला जो दीन दलित आहे, उपेक्षित आहे, गरीब आहे, कामगार आहे, कष्टकरी आहे, यांना सन्मान देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। परंतु या भाजपावाल्यांनी त्यांचे जे RSSचे अजेंडे राबवून इथला जो गोरगरीब आहे, दीनदलित आहे, उपेक्षित आहे, कामगार आहे, शेतकरी आहे, या सगळ्यांनाच त्या ठिकाणी ह्या लोकशाहीच्या प्रक्रियेतून बाजूला ठेवून आपली जी हुकुमशाही प्रवृत्ती आहे ती वाढवण्याचा जो प्रयत्न केला आणि तीच प्रवृत्ती या लोहा शहरामध्ये मागचे जे नगराध्यक्ष होते त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्याचाच विरोधात आमची महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी येत्या निवडणुकीमध्ये जोरदारपणे त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरल आणि लोहा शहराचे जे काही कंगाल बकाल अवस्था केलेली आहे, लोहा शहरामध्ये ना विचार ठेवला ना माणूस ठेवला, कुठल्याच गोष्टी ना विकास केला ना रस्ते नाहीत, एवढं मोठं चौरस्त्यावरचं शहर आहे। मागं 5 वर्षामध्ये विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी सार्वत्रिक ठिकाणी एक टॉयलेट किंवा मुतारीसुद्धा त्या ठिकाणी बांधलेली नाही। मग त्यांनी विकास कोणता केला हा आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे।
आणि ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उतरल. महाविकास आघाडी ठरली तर आम्ही सोबत लढू, नाही ठरली तर आमच्या नगराध्यक्षासहित 20 जागाही लढवण्याची त्या ठिकाणी तयारी आहे. परंतु जर आमच्या लोकलचे जे नेतृत्व आदरणीय रोहिदासजी चव्हाण साहेब त्यांनी जर पुढाकार घेतला, त्यांच्या स्वरूपामधून आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी पुढे येऊ आणि गेल्या 5 वर्षामध्ये पैशाच्या त्या ठिकाणी मस्तीवर ज्यांनी लोहा शहरामध्ये सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त केलं, इथले जे गोरगरीब होते त्यांना त्या ठिकाणी त्रास दिला, इथल्या जे लोहावासियांना आपण लोकशाहीमध्ये राहतो का कोण्या एखाद्या सावकाराच्या जाचामध्ये राहतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक प्रश्न उभा केला. त्या सावकार रूपी RSSच्या मुठीतून लोहा शहराला त्या ठिकाणी मुक्त करण्यासाठी आमचा पक्ष आणि आमची महाविकास आघाडी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे जे त्या ठिकाणी सपकाळ आहेत यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी या निवडणुका लढवू आणि लोहा शहरातला प्रत्येक वार्डाचा विकास आणि प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी विकासापेक्षा जो माणसाचा जो स्वाभिमान गहाण ठेवला होता तो स्वाभिमान पुन्हा त्या ठिकाणी परत देऊन या लोहा शहराला एक नवं वैभव त्या ठिकाणी मिळवून देऊ, अशा प्रकारची आमच्या पक्षाची त्या ठिकाणी भूमिका आहे. तुम्ही चव्हाण यांचं नाव घेतलं रोहिदास चव्हाण. हो. मागे नगराध्यक्ष त्यांच्या पत्नी होत्या. हो. मग ते थांबणार आहेत का पुन्हा नगराध्यक्षासाठी? आता ते त्यांची भूमिका काही दिवसामध्ये त्या ठिकाणी जाहीर करतील. आता आमचं काम आहे लोहा शहरामध्ये महाविकास आघाडीचा जो ताकदवान माणूस आहे त्याच्या त्या ठिकाणी पाठीमागं राहणं. तुम्हीच सांगितलं की इथले नेतृत्व आहे, माजी आमदार आहे, हो. त्यांच्या नेतृत्वात लढू. हो. त्यांच्या घरचंच माणूस पाहिजे ना. नाही तर ते घरचं देतील किंवा त्यांना एखादा कार्यकर्ता द्यावा वाटला, घरचंच द्यावा असं आहे का? एखादा कार्यकर्ता जर मोठा करावा वाटला तर एखाद्या कार्यकर्त्यालाही ते देतील. तुमच्या पक्षातर्फे त्यांनाच म्हणजे घरच्या माणसांना उमेदवारी भेटावा असा काही प्रस्ताव तुम्ही देणार आहात? नाही नाही, त्यांच्या पक्षाची ते भूमिका त्या ठिकाणी सांगतील. येत्या काही काळामध्ये आणखी आमच्या बैठका होणार आहेत. ही प्राथमिक स्वरूपाची बैठक आहे. पुढे जसं जसं त्या ठिकाणी विकास आघाडी जर झाली नाही तर तुम्ही म्हणताय की 20 आणि नगराध्यक्ष, हो, तर किती जणांनी तुम्हाला म्हणजे हे केलेलं आहे की मी इच्छुक आहे? आता आमच्याकडं खूप इच्छुक आहेत. एखादी नगराध्यक्षासाठी कोणाचं नाव तुमचं? आता सध्या आम्ही काही जाहीर करू शकत नाही. हे लोकशाही निवडणूक आहेत. आज जाहीर केलं तर त्याचे परिणाम वेगळे होऊ शकतात. योग्य वेळ येऊ द्या, आम्ही त्याचं नाव जाहीर करू.